आजच्या महापूजेचं वैशिष्ट्य आता मी थोडक्यात आपल्याला सांगते. सबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आज माननीय मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे सपत्नीक आज विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची महापूजा करणार आहेत. तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं मानाचं वारकरी दाम्पत्य देखील जोडीनं या पूजेला बसणार आहे. या महापूजेच्या निमित्तानं आपण सर्वजण, महाराष्ट्राची जनता, आपले सर्व अधिकारी, प्रशासन असे आपण सर्वजण परमेश्वराच्या पायाशी सर्व भक्तांच्या कल्याणाची, राज्याच्या कल्याणाची प्रार्थना करणार आहोत. ही महापूजा बघण्यासाठी मी असं म्हणेन की शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालत वारीमधून विठ्ठलाच्या नामाचा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो किलोमीटर अंतरावरून इथं माऊलीचे भक्त, लहान थोर वारकरी, स्त्री पुरुष सर्वजण चंद्रभागेच्या वाळवंटात एकवटले आहेत. इथे पंढरपूरच्या मंदिरामध्ये जमले आहेत. ते सगळेजण मनानं ह्या पूजेत सहभागी होणार आहेत आणि सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून इथले सर्व प्रेक्षकही या पूजेमध्ये सहभागी होणार आहेत. ह्या पूजेसाठी, या आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर अतिशय सुंदर सजलेलं आहे. आपण आता ह्या मंदिराच्या कळसाकडचे दृश्य पाहत आहात. अतिशय सुंदर अशा रोषणाईनं हे मंदिर नटलं आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या, भाविकांच्या, वारकऱ्यांच्या, लेकरांच्या स्वागतासाठी सगळी पंढरपूर नगरी अत्यंत उत्साहानं नटली आहे. या पंढरपूर नगरीचा महिमा काय वर्णावा. छांदोग्य उपनिषदामध्ये पद्मपुराण, स्कंदपुराण आणि विष्णुपुराणात पांडुरंग महात्म्य आणि त्या अनुषंगाने पंढरीची थोरवी वर्णन केले आहे. सर्व देवांमध्ये उत्तम योगेश्वर महाविष्णू आपल्या 9 शक्तींसह या क्षेत्रामध्ये राहतो. हे क्षेत्र पुष्कर क्षेत्राच्या 3 पट, केदाराच्या 6 पट, वाराणसीच्या 10 पट आणि श्रीशैलाच्या अनंत पट फल देणारं पुण्यप्रद आहे. असा हा पंढरपूर क्षेत्राचा महिमा आहे. पंढरपुराबद्दल असं म्हणतात, आधी रचिली पंढरपुरी मग वैकुंठ नगरी. पंढरपूरचं असंही एक महात्म्य सांगतात की इथे रिद्धी सिद्धी अंगण झाडीती, उच्छिष्टे काढती चारी मुक्ती. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवरी देव कोठे. इथे यात्रा, वारी, निवास आणि दानधर्माचं महत्त्व आहे. पंढरीमध्ये धौम्यादी ऋषींसह आणि आपल्या सर्व भावांसह युधिष्ठिर यात्रेसाठी येऊन गेले. बलरामानं या क्षेत्राची यात्रा आणि इथे अनुष्ठानही केलं. रुक्मिणीनं इथे अनुष्ठान केल्यावर तिला प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला. ही जी अतिशय महान थोरवी असणारी पंढरपूरची नगरी आहे, इथे भक्त पुंडलिकाचा ओढीनं, भक्त पुंडलिकाच्या पावलावर पाऊल ठेवत विठुरायाची अमाप अजोड भक्ती करत, अतुलनीय भक्ती करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संत सज्जनांचा, वारकऱ्यांचा मेळा इथे दाखल होतो. श्री तुकोबाराया पंढरीबद्दल म्हणतात, अवघीची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. असा हा पंढरीचा पुराण वर्णित महिमा. ही नगरी विठुमाऊलीच्या लेकरांचं, वारकऱ्यांचं स्वागत करायला अगदी सज्ज झाले. विजेच्या रंगीत दिव्यांची रोषणाई इथल्या मंदिरांवर केली आहे. मंदिरांचे उंच उंच जाणारे कळस, त्या भाविकांचा मेळा उंचावरून पाहून हे कळसही जणू काही आनंदाच्या शिखरावर विराजमान होत आहेत असं वाटतं. या भाविकांचा आनंद, विठुरायाच्या गजराचा आनंद, टाळ मृदुंगांचा छंद, हे सगळं इतकं उत्तम पद्धतीनं उत्तुंग आकाशापर्यंत पोचतं आहे. आणि हा इथला वारकऱ्यांचा पंढरीतला उत्साह, तो सगळा उत्साह आपल्याला इथे दिव्यांच्या रोषणाईच्या रूपानं पाहायला मिळतो. रात्रीच्या आकाशात तेजस्वी तारकापुंजांशी स्पर्धा करणारे हे छोटे छोटे रोषणाईचे दिवे प्रत्येक वारकऱ्याच्या मनातलं तेजच जणू काही ते उजळून दाखवतात. 4 वर्षातून येणाऱ्या 4 एकादशांच्या निमित्तानं, म्हणजे चैत्र महिन्यातली कामदा एकादशी, आषाढातली देवशयनी, कार्तिकातली देवोत्थान एकादशी आणि माघ महिन्यातली जया एकादशी,
या चारही एकादशांचं अतिशय महत्त्व असतं. त्यातल्या त्यात आषाढी देवशयनीचं महत्त्व पंढरपूरसाठी आणि वारकऱ्यांसाठी अतिशय मोठं आहे. देव आराम करतील आणि विठोबाची लेकरं शेताभाताच्या कामांमध्ये गर्क होतील अशी ही आषाढी एकादशी. देवशयनी म्हणजे देव प्रत्यक्षात निद्रिस्त होणार नाहीत, तर ते आराम करणार आहेत. आणि त्याची ही लेकरं, ही सगळी भक्त मंडळी जे कष्ट करून घाम गाळून आपल्या शेतातून पैसा कमावतात, आपल्या शेतातून बाकी सर्व जनतेची पोटं भरतात, अत्यंत पुण्यकर्म करतात, ही सगळी लेकरं शेतीभातीच्या कामांमध्ये याच्यानंतर ते गुंतून जातील, व्यग्र होतील. त्या सर्व कामांसाठी आणि जगाच्या व्यवहारामध्ये झुंजत राहण्यासाठीची जी ऊर्जा आवश्यक आहे ना, ती ऊर्जा ते इथून घेऊन जाणार आहेत. म्हणून हा एका अर्थी आषाढी एकादशीचा सोहळा हा अतिशय महत्त्वाचा असा ऊर्जेच्या आदानप्रदानाचा सोहळा आहे. संत नामदेव म्हणतात, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे, हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे. अशा ह्या पंढरीच्या महिम्याचा उत्तुंग जाणारी ही जी ध्वजा आहे, भागवत धर्माची पताका आहे, ती भागवत धर्माची पताका उंच उंच फडकत ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं आहे. आणि ह्या वारकरी संप्रदायाच्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये पांडुरंग हरी, वासुदेव हरी, जय जय रामकृष्ण हरी असा गजर हे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या रामकृष्ण हरीच्या गजराबद्दल आपल्याला असं सांगता येईल की राम हा रमवतो, कृष्ण हा त्या मूळ तत्वाकडे खेचून घेतो आणि हरी हा आपल्या सर्व तापांचं, आपल्यातल्या अहंकाराचं हरण करतो आणि परमेश्वराशी एकरूप व्हायला मदत करतो. मंडळी, आजच्या आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचा आनंद द्विगुणित करण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे ह्या सर्व आषाढीचं जे आनंद निधान आहे ते पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आता पुन्हा एकदा नव्या रूपामध्ये, नव्यानं परंतु प्राचीन रूपामध्ये सजतं आहे. त्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत मंदिरे समितीचे सहअध्यक्ष माननीय गहिरीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून. त्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि शासन सर्व स्तरांवरती उत्तम प्रयत्न करत आहे, जतन संवर्धन करत आहे. त्या संबंधात आपण महाराजांकडून माहिती जाणून घेऊया. महाराज, मला तुम्हाला सह्याद्रीच्या प्रेक्षकांसाठी असं विचारायचं आहे की ह्या प्रकारचे जतन संवर्धनाचे प्रयत्न याच्या पूर्वी कधी झाले होते आणि कसे झाले होते? खरं तर 1985 साली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ही स्थापन झाली, महाराष्ट्र शासनानं स्थापन केली. व तत्पूर्वी याचं काही काम झालं असेल का हे मला सांगता येणार नाही. पण जेव्हा जेव्हा समिती स्थापन झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टीच्या काही उणिवा होत्या त्या गोष्टी त्यानुसार ती समिती करत गेली आणि मंदिर जतन करायचा त्याही समितीने, प्रत्येक समितीने प्रयत्न केला. पण कालांतराने मंदिरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आढळल्या की ज्या गोष्टी तिथं करायला नको होत्या पण त्या झालेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रेनाईट असेल, उदाहरणार्थ देवाचा गर्भगृह असेल, त्याच्यावरचा जो भाग असेल तिथं सगळा आज आपण POP लावलेला असेल, खालच्या बाजूला मार्बल घातला असेल. या सगळ्याला आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व विभागाने थोडासा विरोध केला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला मूर्तीचं जर संवर्धन जर करायचं असेल तर तुम्हाला तिथं ह्युमिडिटी नको आहे आणि तिथं तुम्हाला ग्रेनाईट चालणार नाही, तुम्हाला तिथं फक्त धोंडाच आणि तोही काळा धोंडाच चालेल. मग ह्या सगळ्या गोष्टीची विचारविनिमय त्यावेळेस करण्यात आला आणि मग आमच्या तत्कालीन अध्यक्ष आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरे समितीचा असा निर्णय झाला की ही मंदिरे समितीचे कामं आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आपण हे काम करून घेऊन प्रथमतः धोंड्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, ही मुळात कल्पना अतुलबाबा भोसलेंची होती. आणि त्यामुळे आपण पहिलं सुरू धोंड्याच्या ऑडिटसाठी आपण शासनाकडे प्रस्ताव पाठवला. पण अनेक 2017 साली पहिला आपण प्रस्ताव वगैरे सगळं दिला, पण काही कामाच्या निमित्ताने ते काम होऊ शकलं नाही. पण पुन्हा हीच मंदिर समिती शासनात अनेक गोष्टीतून विनंती करत राहिली व आदरणीय
श्री मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार व संपूर्ण महाराष्ट्र शासन यांनी आम्हाला जवळजवळ 74 कोटी 80 लाखाचा एवढा भरीव निधी अर्थसंकल्पात दिला आणि ही इतिहासातली पहिली गोष्ट झाली. आणि मग या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या कामाला सुरुवात झाली. कामाला सुरुवात झाल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आढळून आल्या की छोटासा वर खांबावर साप असेल तर त्या सापाची पूर्ण मुंडीच नव्हती, कुणाचं नाक तुटलेला होता, कुणाचा हात तुटलेला होता, कुठल्या धोंड्याला भेगा गेलेल्या होत्या. मग या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून आम्ही हे पूर्ण मंदिर, मग ज्याच्यामध्ये गाभारा असेल, अंतराळ असेल, चौखांबी असेल, सोळखांबी असेल, विठ्ठल सभामंडप असेल, बाजीराव पडसळगे असेल, रुक्मिणी मातेचा सभागृह असेल, रुक्मिणी मातेच्या बाजूचा भाग असेल व नामदेव पायरी असेल, हा सगळा भाग डेव्हलप करून भगवंताच्या सुलभ दर्शनाची आपण व्यवस्था करावी, हा एक मनात हेतू आला. आणि त्याला महाराष्ट्र शासनाने आज खूप भरीव निधी देऊन हे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे त्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला निधी कुठेही कमी पडू दिला जाणार नाही. आपण काम करा, चांगलं काम करा आणि वारकऱ्यांच्या सुलभ दर्शनाची जास्तीत जास्त चांगली सेवा करा. त्याप्रमाणे आज बऱ्यापैकी काम झालेलं आहे. पण तरीही अजून एक 18 महिने तरी काम पूर्णतः चालणार आहे. पूर्ण काम व्हायला 18 महिने लागतील व या 18 महिन्यामध्ये हे काम परिपूर्ण होईल. आणि जे पुरातन रूप होतं, आज बऱ्याच मंदिरामध्ये अशा मूर्त्या आहेत की ज्या खांबावर मूर्त्या होत्या पण त्या मूर्त्या कधी दिसत नव्हत्या. त्या मूर्त्या त्या सगळ्या स्वच्छ दिसत आहेत. आज आपण जयची मूर्ती पहा, विजयची मूर्ती पहा, या सगळ्या मूर्त्या अतिशय देखण्या व अतिशय स्वच्छ अशा मूर्त्या आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकांनाही त्याचा अतीव आनंद आहे, याचा आम्हालाही. आणि खरं तर या मंदिरे समितीला शासनानं ही सेवा करायची संधी दिली, त्याबद्दल मी शासनाचे मनापासून आभार मानतो. उत्तम. हे होते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष माननीय गहिनीनाथ महाराज औसेकर.